brought to you by V-Guard. नमस्कार, मी उमेश कुमावत. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. पवारसाहेब, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. पवारसाहेब, 2014ला म्हणजे देशात जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस मोदी विरुद्ध केजरीवाल ही वाराणसीत लढत खूप गाजली होती. त्यानंतर राहुल विरुद्ध स्मृती इराणी. आणि आता 2024ला सगळ्या देशाचं लक्ष आहे ते आहे बारामतीवर. ही सर्वात मोठी लढत आहे. पण तसं जर बघितलं तर ही लढत पवार विरुद्ध पवार अशीच आहे. इथे काही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे. पण तरी पण भारतीय जनता पक्षाचं असं हे आहे की ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे. मला काही समजत नाही. याच्यात राहुल गांधी कुठं पिक्चरमध्ये आहे ही, म्हणजे याच्यात माझा संबंध असेल तर माझे दोन भाग आहेत. एक, माझा अप्रोच मोदींची जी धोरणं आहेत त्या धोरणाशी आम्ही सहमत नाही. सहमत नसणं हा एक भाग. पण काही धोरणं त्याची समाजाच्या, राज्याच्या, देशाच्या हिताचीच नाही आहेत. जिथे हिताची नाही त्या ठिकाणी सक्त विरोध ही करण्याची भूमिका ही करावा. आणि माझा अभ्यास मोदींच्या धोरणाच्या संबंधित आहे. तसं बघितलं तर बारामती हा 1984 साली तुम्ही पहिल्यांदा तिथे उभा राहिलात. त्यानंतर 1967 साली मी पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हापासून आज एकर मी कंटिन्युअस आहे. म्हणजे तिथे फक्त माझी म्हणजे मी लोकसभेत गेलो त्यावेळी विधानसभा सोडली, राज्यसभेत गेलो त्यावेळी लोकसभा सोडली. पण कन्सिस्टन्सी 67ला पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत मी कधी विधानसभा, एकदा विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा असं कन्सिस्टन्स माझा प्रवास आहे. म्हणजे पवारांना बारामतीत कोणी हरू शकत नाही 1967 पासून हे सगळ्यांना माहीत आहे. तेव्हापासून पवारांचा हा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटतं का की त्यामुळेच कुठेतरी पवारांना जर हरू शकेल तिथे तर फक्त पवारच हरू शकतात, त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार या त्यांच्या विरोधात उभा करण्यात आल्या का? मी कसं सांगू, त्यांनी निर्णय घेतला. लोकशाहीमध्ये कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला भाजपवर जायचा. आम्ही लोक भाजपवर कधी जात नव्हतो. याच्या आधीसुद्धा ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे आता बारामतीत जर विधानसभा झाली मागची, ते अजित पवार उभे होते. अजित पवार जेव्हा उभे होते तेव्हा ते काही भाजपच्या वतीने नव्हते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसं अध्यक्ष मी आहे त्याच पक्षाच्या वतीने उभे राहिले आणि विजय झाले. पण चंद्रकांत पाटील तिथे येऊन असं बोलले की आम्हाला बारामतीत शरद पवारांचा पराभव करायचा. हो, ते म्हणजे त्यांची इच्छा आहे ती. त्यांनी तसा निर्णय घेतलेला दिसतोय, आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे त्याच्यात, मी स्वतः उभा नाही आहे. तुम्ही स्वतः उमेदवार तिथे नाही आहे. तरी पण कसं आहे की आता अमेठी आणि रायबरेली असेल ते गांधी घराण्याचे मतदारसंघ होते. तिथून भाजपाने त्यांना प्रतिस्पर्धा दिली. आता राहुल गांधींना वायनाडमधून उभं राहावं लागतं. तसं आता गांधी घराण्यानंतर पवार टार्गेट आहेत का बारामतीत? असं आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने सगळ्या मार्गाने तिथं प्रचंड लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच ती निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने होईल. शेवटी मतदारांच्यावर आम्हा लोकांचा विश्वास आहे. तर ते काय योग्य निर्णय घेतील असं खात्री आहे. ते मी तुमचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता, त्यात तुम्ही असं बोलले होते की मी असं ऐकलं आहे
की अमित शहांनी अजित पवारांना असं सांगितलं की तिथून सुनेत्रा पवारांना उभं करा. मग त्याचा तर अर्थ तोच निघतो ना की आता बारामतीत टार्गेट पवार आहेत भाजपचं. मी असं कधी आणि अमित शहा आणि या सगळ्या लोकांचं लक्ष बारामती मतदारसंघावर आहे असं दिसतं, त्याच्यात विवाद नाही. पण कुणाला उभं करा वगैरे सांगितल्याचं विधान मी काही केलं नाही. अशी चर्चा आहे दिल्लीमध्ये की अजित पवारांना त्यांनी सूचना दिल्या की इथून आम्हाला तुम्ही जागा जिंकून आणली पाहिजे, असं त्यांच्या काही सूचना दिली. बंधन आहे काय मला माहिती नाही. पण त्यामुळेच मग आता तुमच्यासमोर अजित पवार आहेत, त्यामुळेच तुम्हाला इथे मेहनत करावी लागते का? तशी पवारांना इथे मेहनत करावी लागत नाही एवढी बारामतीत कधी. मी इथे एकदा जाऊन आलो आहे, ज्या दिवशी नारळ फोडतात त्यावेळी मी गेलो. त्याच्यानंतर मी बाहेर महाराष्ट्रात फिरतो, विदर्भात होतो, मराठवाड्यात होतो. आता मी अहमदनगरवरून आलो आहे आणि मी आता सध्या बारामती नाही आहे. तुम्ही काल परवा एक तुम्ही मोदींची ऑडिओ टेप ऐकवली महागाईविषयीची, की मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते मही बोलत नव्हते. आणि त्यानंतर तुम्ही मोदींची तुलना ही पुतीनशी पण केली की ते लोकशाहीत विरोधक हे महत्त्वाचे असतात, ते विरोधकांना जिंकू देत नाहीत असं तुम्ही म्हटलं. म्हणजे असं दिसतंय की पवार हे आक्रमक आहेत मोदींवर आणि महाराष्ट्रात ही लढाई मोदी विरुद्ध पवार अशी आहे. अशी ती कशी आहे मला माहिती नाही. मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी अलीकडच्या काळात काही भाषणं केली, विशेषतः अल्पसंख्याकांच्याबद्दल. माझ्या सरकारला चिंता वाटली त्याची. कारण शेवटी प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे. प्रधानमंत्री पक्षाचा नसतो तो देशाचा. आणि देशाचं जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते एखाद्या सामाजिक घटकाच्या संबंधी, धर्मीय घटकासंबंधी काहीतरी वेगळी भूमिका की जी चिंता वाटावी किंवा ऐक्याला धक्का लागावी अशी असेल तर माणूस अस्वस्थ होतो. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आणि मला ते त्यांचं हे धोरण, ही भूमिका अजिबात पसंत नाही. आणि म्हणून त्याच्या संबंधीची माझी मतं मी ही केली. आता पुतीनच्या संबंधीचा प्रश्न निघाला कारण की केजरीवालला ज्या पद्धतीने तुरुंगामध्ये टाकल्या किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्याला, दोघे मुख्यमंत्री आहेत, या दोन्ही मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीनं तुरुंगात टाकलं गेलं, हे हायएस्ट लेवलची देशाची जी अथॉरिटी आहे तिच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे इथपर्यंत आता 2-3 वेळेला दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून जी व्यक्ती येते, दिल्लीमध्ये चांगलं काम केलं असं दिल्लीचे लोक सांगतात, देशाची राजधानीचा मुख्यमंत्री, आणि त्यांना तुरुंगात टाकलं जातं, याचा अर्थ काय समजायचा? मग ते तसंच झालं का की आता 7 दिवस अगोदर मोदी बोलतात की 70,000चा ते आरोप करतात भ्रष्टाचाराचा अजितदादांवर, आणि 7 दिवसानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षात. मग हा योगायोग आहे की तुम्ही जे बोलता तो एजन्सीचा वापर आहे? म्हणजे असं आहे की भोपाळला प्रधानमंत्र्यांचं भाषण होतं NCPबद्दल. त्यांनी अतिशय कटू आणि कठोर शब्द वापरले. ही भ्रष्ट लोकांची पार्टी आहे असं विधान त्यांचं जवळपास होतं. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना राज्य बँकेचा भ्रष्टाचार आणि इरिगेशन डिपार्टमेंटमधला भ्रष्टाचार या 2 गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाही. पण माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आरोप करता, हे आरोपात तथ्य असं तुम्हाला वाटत असेल तर कारवाई करा, आणि जर नसेल
तर त्याच्यात तुमच्याकडे काही सबस्टन्स नसेल तर आम्ही एका पक्षाच्या संदर्भात चुकीची भूमिका मांडली त्याबद्दल माफी मागा. इकडे कारवाई किंवा माफी यापैकी कुठलीतरी एकच त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे मागेही मध्ये एकदा बोललात की तुमच्या पक्षातले काही लोक तुमच्याकडे आले होते, ते सांगत होते की एजन्सीजचा आमच्यावर दबाव आहे किंवा तिकडून दबाव आहे, आम्ही भाजपबरोबर जायला पाहिजे होतं. मग ही त्याचीच परिणिती, त्याच गोष्टीचा हा एक भाग होता राष्ट्रवादीतही तसंच झालं? ते नाही मला सांगता येणार. पण ही गोष्ट आहे की माझे काही सहकारी अस्वस्थ होते, या सगळ्या एजन्सीचा त्यांना त्रास होईल असं त्यांना वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते आणि त्यामुळं तिकडं जाणं म्हणजे ते हल्ली बोललं जातं वॉशिंग मशीन की तिथे कपडा टाकला की स्वच्छ बाहेर निघतो, तशी एक संधी आपल्याला मिळेल असं काही लोकांचं मत होतं. पण ते तुम्हाला असं वाटलं होतं काय की त्या भीतीने ते पक्ष सोडून किंवा पक्ष घेऊनच जातील? म्हणजे भुजबळ, मुश्रीफ, वळसे पाटील असे लोक गेले. असं आहे की ते गेले, ते अनेक वर्ष संघटनेत काम करत होते, त्यांना अनेक पदं आम्ही लोकांनी दिली आणि हे सगळं असतानासुद्धा त्यांनी हे प्रश्न माझ्या पुढं रेज केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही, काही लोकांनी त्याचं, आणि ते प्रश्न त्यांनी रेज केल्याच्यानंतर मला शक्य नाही, योग्य वाटत नाही हे सांगितल्याच्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नाही, पण तो निर्णय घेतला पवार साहेब, मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? की तुम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न, तुम्ही नका जाऊ, ठीक होईल काही त्यांना आम्ही सांगत होतो मी हे करणार नाही आणि हे तुम्ही करणं योग्य नाही, कारण ते यातनं माझा अंदाज आहे की जी मॅटर टेबलवर आहे फक्त ते मोदींच्या विचारानं जातं म्हणलं ती फाईल कपाटात ठेवली जाईल टेबलवर, आणि आत्ताची समज नाही, उद्या त्यांना वाटेल त्यावेळेस कधी काढली जाईल. आणि त्यामुळं आजचं मरण उद्या गेलं असं कोणाला वाटलं तर त्यात चुकीचं नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यावर ती कारवाईची तलवार नेहमी राहील असं मला वाटतं. आणि कोर्टाचं जावं लागेल, कोर्टाचा निकाल तर घ्यावा लागेल. आता काल वाचण्यात चालू माझ्या राज्य सरकारी बँकेची चौकशीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या एका एजन्सीने चौकशी केली आणि त्याच्यात त्यांनी काही लोकांच्यावर काहीही नाही असा निष्कर्ष काढला. आता 2019ला तुम्ही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेसही यशवंतराव सेंटरमध्ये त्यानंतर लोक तुमच्याकडे आले, तिकडे गेल्यानंतरही आले, तर त्यावेळेसही तुम्ही त्यांना म्हटलं की तुमचं असं म्हणणं होतं की त्यांनी तुम्हालाही घेण्याचा प्रयत्न केला, तिकडे तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की भाजपबरोबर तुम्ही या. त्यापेक्षा ते आम्ही का करतोय, आम्हाला पर्याय नाही हे कटाक्षाने ते सांगत होते. आणि त्यांचं मत असं होतं तुम्ही जर आहात तर आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी कुठली चिंता करण्याची अवस्था राहणार नाही. तर तुम्ही तर एका विचारसरणीबरोबर तुमची हयात गेली, त्या विचारसरणीबरोबर तुम्ही कसे जाणार हेही तर त्यांना कळायला पाहिजे होतं. माझी अपेक्षा तीच होती. ठीक आहे, त्यांचा निर्णय घेतला, त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मला जे योग्य वाटत होतं त्या रस्त्याने मी आहे आणि राहणार. असं म्हणजे 2019ला दादा तिकडे गेले, भाजपबरोबर दादा तिकडे गेले होते, त्यानंतर दादा परतही आले. मग त्यावेळेस तुम्ही त्यांना का परत घेतलं? म्हणजे त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्रीही केलं. असं आहे की त्यांनी घेतलेला निर्णय तो चुकीचा होता, तो सांगितलं, कबूल केलं. म्हणजे एखादी गोष्ट आपण दुरुस्त करतो, दुरुस्त करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळं आणि तिथनं राजीनामा देऊन परत आले. या दोन्ही गोष्टी झाल्यामुळं असं एक संधी द्यावी. म्हणजे तुम्ही त्यावेळेस त्यांना एक संधी दिली? संधी नक्कीच दिली. त्यावेळेस दादांनी असं काही सांगितलं नाही का की म्हणजे पुन्हा या वाटेनं जाणार नाही, म्हणजे तुमची विचारसरणी सोडून दुसऱ्या वाटेने पुन्हा जाणार नाही असं त्यांनी काही तुम्हाला सांगितलं? त्याच्यानंतर ते 2 वर्ष राहिले ना उपमुख्यमंत्री म्हणून. सत्ता
त्यांच्या हातात राहिलीच. म्हणजे काय ते शिंदे येईपर्यंत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत या लोकांना सगळं हे सगळे सत्तेच होतेच. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. म्हणजे एकंदरीत जर हे बघितलं तर असाच अर्थ निघतो का की एजन्सीच्या भीतीने तुमचा पक्ष फुटला? असं आहे की तुम्ही निष्कर्ष काढू शकता. आमचे जे सहकारी गेले त्याच्या काही सहकाऱ्यांनी मला स्वच्छ सांगितलं की ह्या इन्क्वायरी वगैरे होतात त्यामुळे सगळं आमच्या घरचं वातावरण बिघडतं आहे. उद्या आणखीन काही जर झालं तर ते आम्हाला सहन होणार नाही आणि यातनं काहीतरी मार्ग करा. मार्ग काढायचा म्हणजे त्यांच्याशी जमवून घ्या. पण दुसरीकडे असं तर नाही की राष्ट्रवादीवर वर्चस्वाची ही लढाई आहे म्हणून पक्ष फुटला? विकास वगैरे राष्ट्रवादीचा प्रश्न नाही. प्रश्न ह्या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीचे जे उद्योग चालू होते आमच्या काही सहकाऱ्यांच्या चौकशीच्या संदर्भात त्यामध्ये ते अस्वस्थ झाले. आमच्या एका सहकार्याच्या घरच्यांनी असं सांगितलं चौकशी होत असताना आम्हाला गोळी घालायचंच असं एक वाक्य एकाने मुश्रीफांच्या पत्नी एका कुत्र्याने घातलं. तर याच्यातून त्यांची अवस्था काय होती स्पष्ट होतं. म्हणजे तुम्ही असं समजता की ते सगळं एजन्सीच्या भीतीमुळेच झालेलं आहे त्यामुळेच त्यांना जावं लागलं. पण जर पवारसाहेब भविष्यात त्यांना वाटलं आता तुम्ही दादांना माफ केलं एकदा त्यांना एक संधी दिली मग तुमच्याबरोबरचे एवढ्या वर्षाचे भुजबळ मुश्रीफ पवार त्यांना जर वाटलं त्यांनी कधी चूक केली जर ते तुमच्याकडे आले तर मग तुम्ही तरी त्यांना हे नाही करणार? आता बघूया काय होतं ते. मला स्वतःला वाटत नाही की जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत हे लोक त्याच रस्त्याने जाणार. म्हणजे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत ते काही कोणी इथे परत येणार नाही? काही कारणच नाही ना. कारण त्यांचं सगळं भवितव्य मोदींच्या हातात आहे. हो त्यामुळे ते परत नाही. ते काल मी काल अजितदादांबरोबरही होतो त्यांनाही मी त्यांचा इंटरव्ह्यू केला. ते बोलले राष्ट्रवादीवर कुणाचं वर्चस्व आहे हे 4-5 वर्षानंतर कळेल. ठीक आहे. आता मी तुमचा एक प्रश्न विचारतो की तुम्ही प्रत्येक सभेत एक गोष्ट बोलता की जर 400 पार आले तर संविधान हे लोक बदलतील किंवा भारतीय जनता पक्ष हे संविधान बदलतील. प्रत्येक सभेत तुम्ही बोलता. तुम्हाला ती भीती आहे का म्हणजे की संविधानावर हल्ला होऊ शकतो? 4 लोकांनी जे भाजपचे पार्लमेंटमध्ये होते त्यांनी जाहीरपणाने ह्या गोष्टी मांडल्या. हेगडे नावाचे ग्रस्त आहेत बंगलोरचे खासदार त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. लोकसभेचे सदस्य होते. त्यांचं स्टेटमेंट हे आहे की आम्हाला इतका नंबर 400 हवा आहे कारण मोदींना या संविधानामध्ये बदल करायचा आहे. तो करायचा असेल तर त्यांना पुरेशी संख्या देण्याची आवश्यकता. त्यांचं स्टेटमेंट आहे. ज्योती मेहता म्हणून एक सदस्य आहे राजस्थानमध्ये असं स्टेटमेंट त्यांचं आहे. उत्तर प्रदेशचे खासदार लालू म्हणून त्यांचंही स्टेटमेंट असंच आहे. आणखीन एक नाव विसरलं मी 4थ्या ग्रस्तांचंही स्टेटमेंट आहे. हे 40 भाजपचे पार्लमेंटचे मेंबर आहेत. ते वेगवेगळ्या राज्याचे आहेत आणि ते ज्याची जाहीरपणाने बोलतात याचा अर्थ तो पक्ष शिस्त पाळणारा पक्ष असं समज सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे शिस्तीच्या चौकटीत काम करणाऱ्या पक्षाच्या 4 अलग राज्याच्या 4 नेत्यांच्याकडे अशा प्रकारची विधानं येतात त्याची नोंद आम्ही घेतली का नाही. आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की याच्यात या देशाची संविधान ही संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि हे 405, 410 वगैरे वगैरे जे आहे ते कुठल्या परिस्थितीत होऊन देता कामा नये. तर तुम्हाला वाटतं का की संविधान बदलणं एवढं सोपं आहे? असं करायचं ठरवलं तर ते भाजपचं नेहमी असं म्हणणं आहे की आम्ही असं काही करणार नाही, आमच्याविषयी असे गैरसमज पसरवले. तुमच्याविषयी तुमचे 4 लोक
बोलले त्यांच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली, गैरसमज हा समज का झाला, ही जाहीरपणानं बोलतात, त्याच्यामुळे समज व्हायला भरकती येते. एक आता आणखी ज्या काही एक तर इथे मोदी आणि अमित शहांच्या खूप सभा होतात महाराष्ट्रात. अमित शहांनी असं म्हटलं की तुम्ही जे बोलले होते अमरावतीत नवनीत राणांबद्दल चूक झाली, मी माफी मागतो असं तुम्ही बोलले. ते बोलले की पवारांनी शेतकऱ्याची माफी मागावी, त्यांनी 10 वर्ष कृषी मंत्री असताना काय केलं. म्हणजे तुमच्याकडे कृषी मंत्री असं माझ्याकडे आकडे नाहीत. मी कृषी मंत्री झालो त्याच्यानंतरच्या 10 वर्षात देशामध्ये काय घडलं याचा इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीचा खर्च कमी झाले, आत्महत्या कमी झाल्या. आणि यांचं मोदी साहेबांचं राज्य आल्याच्या नंतर आज तुम्ही आकडेवारी घ्या या सगळ्या विदर्भाच्या जिल्ह्याची आणि त्यावेळेची म्हणजे मे असतानाची आकडेवारी घ्या. आता आत्महत्याची संख्या या 10 वर्षात वाढली. त्याच्या फिगर्स आहेत, डिस्ट्रिक्ट वाईज फिगर्स आहेत. आणि त्यामुळे अमित शहा बोलतात त्यांना काही नैतिक अधिकार नाही. अर्थात अमित शहा आणि नैतिकता हे माझ्याकडनं सुद्धा चुकीचंच होतं आहे अपेक्षा करणं. पण ते जे सांगतात त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही आणि असली तर ती सांगतात. त्यामुळे माफी मागायचा प्रश्न नाही. या उलट आत्महत्याच्या खोलामध्ये मी गेलो, कारणं बघितली. त्याच्यामध्ये कर्जबाजारीपणा हा इश्यू आला. तो आल्याच्या नंतर तातडीनं मी स्वतः मनमोहनसिंग प्राईम मिनिस्टरला घेऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. आत्महत्या त्यांनी केली, त्या कुटुंबाची विचारविनिमय केला, माहिती घेतली, आणखी अनेक ठिकाणून माहिती केली. आणि जर कर्जबाजारीपणा हा जर इश्यू असेल तर ते 60-70 हजार कोटीचं कर्ज माफ करून एक नवीन रस्ता त्यांना दाखवला. एवढंच नव्हे तर स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या मार्फत इश्यूज हे सखोल त्याच्यात जाऊन सरकारला सूचना करत आणि कॉस्ट ऑफ कल्टिवेशन लक्षात घेऊन शेतीमालाच्या किमती वाढवल्या. या सगळ्या गोष्टी त्या 10 वर्षात केल्या. मी एवढंच सांगू शकतो की हा देश मी ज्यावेळेला शेती खात्याची सूत्र घेतली त्यावेळेला गहू, तांदूळ, साखर ही या देशाला पुरेशी नव्हती आणि म्हणून यासंबंधीची नवीन नीती मी ठरवली. आधी किमती दिल्या, नवीन जाती दिल्या आणि त्याचा परिणाम 10 वर्षांनी ज्यावेळी मी हे खातं सोडलं त्यावेळेला इंडिया हॅज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ व्हीट इन द वर्ल्ड. इंडिया सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर इन शुगर. इंडिया फर्स्ट लार्जेस्ट एक्सपोर्टर इन राईस. या गोष्टी झाल्या. आज या प्रधानमंत्र्यांना फुकट धान्य देण्याची ताकद झाली. त्याची सवय फार ठेवली. त्या 10 वर्षात जे कष्ट केले, धरून आखली, त्याचे रिझल्ट आहेत. एका दिवसात धान्य असं सुधारत नसतं. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ते तुम्हाला 10 वर्षाचा हिशोब मागतात. आणि ती मला 10 वर्षाचा त्यांनी तुमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हटलं. म्हणजे ते एक शिवसेनेबद्दलही ते बोलले होते की शिवसेना ही नकली शिवसेना आहे आणि आता ही राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी आहे. तर आज तुमचा जो जाहीरनामा झाला त्यात तुम्ही एक म्हटलंय की महिलांना, गरीब महिलांना तुम्ही 1 लाख रुपये वर्षाला देणार आहात. म्हणजे ही जी महालक्ष्मी योजना म्हणून एक काँग्रेसने आता आणली ती आणि ही, तर म्हणजे हे जवळपास सेम वाटतंय. तर तुमचा जाहीरनामा आणि काँग्रेसचा जाहीरनामा त्या कार्यक्रमात आम्ही शेवटी लिहिलेली आहे हां की काँग्रेसच्या काही गोष्टीच्या बाबतीत आमच्यामध्ये सहमती आहे. हां आणि आम्ही ते मान्य केले. योग्य असतील त्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे हां त्यात हे आम्ही ठेवलेच. ते म्हणजे ते अग्निवीरची योजना तीही तुम्ही ठेवली आहे की अग्निवीर योजना तुम्ही ती काँग्रेसच्याही जाहीरनाम्यात आहे की अग्निवीरची योजना आम्ही बंद करू.
कुठली? अग्निवीर योजना ती राहुल गांधींनीही सांगितलं ना, त्यांच्याही जाहीरनाम्यात ते आहे अग्निवीरची योजना. तुमच्याही जाहीरनाम्यात ती अग्निवीरची योजना आहे. हे मुद्दे जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि ते आम्हाला मान्य आहेत. पण ते शक्य आहे का? प्रयत्न केला जाईल त्या दृष्टीने प्रयत्न का करू नये. असं काही एकदम करता येईल येण्यासारखे नाही असं असं स्टेजेसमध्ये करता येईल, प्रेसिडेंट करता येतील, अनेक गोष्टी. मला आठवतंय मी रोजगार हमीचा कायदा केला, यासाठी कायदा नव्हता, तर सगळे मला म्हणत होते की एकसारखं नाही केलं. आज महाराष्ट्रात रोजगार हमीचा कायदा होऊन 30-40 वर्षे झाली, चालू आहे. पवारसाहेब, तुम्ही खूप दिलखुलासपणे आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. Brought to you by V-Guard,